नमस्कार मंडळी. मी चिकन बिर्याणी बनवलेली आहे घरी. ही 370 रुपयाची बिर्याणी नाहीये. ही माझ्या स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या पैशातून बनवलेली बिर्याणी आहे. आज संडे आहे आणि मी बिर्याणी लवर आहे. मला खूप आवडते बिर्याणी, म्हणून म्हटलं बनवते. तुम्हाला माहित आहे की आत्ताच एक कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे 370 रुपयाची बिर्याणीवर. त्याबाबत मला सगळ्या पालकांना हे सांगायचं आहे की तुमची जी मुलं आहेत ना, त्यांना तुम्ही असे संस्कार द्या. महिलांची रिस्पेक्ट करायला शिकवा. आपल्या घरात पण आई बहिणी असतात. जसं आपण आई बहिणींसोबत वागतो तसंच बाहेरच्या देखील ज्या मुली आहेत त्यांच्यावर देखील वाईट नजर नका ठेवू. आदर द्या. महिलांना तुच्छ समजू नका. आणि प्रत्येक मुलीला आणि ज्या मॅरिड महिला आहेत त्यांना पण मला हे सांगायचं आहे की स्वतः कमवा, स्वतःचा खर्च स्वतः करा. कोणाकडूनही भेटवस्तू घेऊ नका फुकटमध्ये. फुकटमध्ये कोणाकडून अन्न घेऊ नका. कारण प्रत्येक फुकट जी गोष्ट देतात ना त्याच्या मागे काही ना काहीतरी उद्देश असतोच. त्यामध्ये कधीच कोणाकडून फ्रीची वस्तू घेऊ नका. कुठे फिरायला गेलात मित्रमैत्रिणींसोबत कुठे, तर स्वतःचा खर्च स्वतः करा, कॉन्ट्रीब्युशन काढा, पण कोणावर डिपेंड नका राहू. एवढंच. फायनली बिर्याणी संपलेली आहे आणि जे काही मी आज बोलली ते सगळ्याच पुरुषांनी मनावर लावून घेऊ नका. कारण मी हे काहीच पुरुषांसाठी बोललेली आहे जे महिलांना तुच्छ समजतात, त्यांचा आदर करत नाहीत, कमी लेखतात, त्यांच्यासाठी बोललेली आहे की प्लीज महिलांचा आदर करा. आणि मी जे काही गोष्टी सांगितल्या त्या मुलींनी महिलांनी लक्षात ठेवा. मी काही मोठी गुण नाहीये तुम्हाला सांगणारी, पण एक आहे आपलेपणा असतो ना, आपली बहीण किंवा मैत्रीण, आई, असं समजूनच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण खूप वाईट लोक आहेत समाजात, खूपच वाईट वृत्तीची लोक आहेत.